स्वर्गीय पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी त्यांच्या पत्नीचे परिवारासह आमरण उपोषण। मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची प्रमुख मागणी। बुलढाण्यातील जळगाव जामोद येथील पंकज देशमुख यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला होता। त्यानंतर या प्रकरणाचा तपास संबंधित ठाणेदारांकडून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला। त्यानंतर ही आत्महत्याच असल्याचं पोलीस तपासातून समोर आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी दिली। मात्र पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने झाला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी या मागणीसाठी त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी बुलढाण्यात आपल्या परिवारासह आमरण उपोषणाला सुरुवात केली। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही असा पवित्रा सुनीता देशमुख यांनी घेतला। यांचा मृत्यू दुपारीच झाला होता, पण मला त्या संदर्भात काहीच रात्रभरी माहित नव्हतं आणि 17 तास गावामध्ये ठेवूनही मला जळगाव जामोदमध्ये दाखवण्यात आलेलं नाही। त्याच्यानंतर 25 तासानंतर माझ्या घरासमोर डायरेक्ट जे पीएम झालेले शव आहे ते आणण्यात आलेलं आहे। त्यानंतर असं माहिती पडलं होतं की यांची जी हत्या झालेली आहे पूर्ण गावामध्ये अशी चर्चा होती, त्यांच्या शरीरावर अनेक प्रकारच्या जखमा वगैरे होत्या, त्यांचा पीएम रिपोर्टमध्ये कुठंच उल्लेख नाही आहे। आणि जळगाव जामोदमधून यांना अकोला पीएमसाठी जे नेण्यात आलं होतं फॉरेन्सिक पीएमसाठी नेण्यात आलेलं होतं असं सांगण्यात आलेलं आहे, पण ते पीएम फॉरेन्सिक झालेलं नाही आणि कुठल्याच प्रकारचे फिंगरप्रिंट्स वगैरे तपासासाठी त्यांनी तिथे दिलेले नाही। आणि पोलीस प्रशासनानेच माझ्या पतींच्या तपासामध्ये सुरुवातीलाच त्यांनीच घोटाळे केलेले असल्यामुळे आता पोलीस प्रशासनाकडून हा तपास समोर येईल असं वाटत नाही। त्याच्यामुळे माझी आता सीआयडीची मागणी भूमिकाची ठाम आहे। आता जी माझी मागणी आहे ती सीआयडी तपासाची ठाम राहणारी आहे आणि आता जर माझा जीवही गेला तर मी इथून उठणार नाहीये माझी मागणी पूर्ण झाल्याशिवाय। जोपर्यंत पालकमंत्री येऊन स्वतः मला लेखी निवेदन देऊन सीआयडी तपासाची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही।